काय होत आहे मावशी? आज संडे म्हटलं की कामाचा वार. कामाच्या वारी सकाळी सकाळी मस्त असा वाफाळलेला चहा घेतला आणि आज मस्त असा दम आलू घरीच बनवला हॉटेलसारखा. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यासाठी मी उकडलेले बटाटे, खडे मसाले, टोमॅटो, दही आणि थोडेसे भिजवलेले काजू आणि आलं लसणाची पेस्ट घेतली. बघा, ग्रेव्ही करण्यासाठी अगोदर आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आणि आपले भिजत घातलेले काजू टाकायचे. त्याची ही छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची. आणि दुसरी दहीची पेस्ट बनवण्यासाठी थोडंसं दही घ्यायचं. जास्त आंबट नाही घ्यायचं बरं का. त्यामध्ये लाल तिखट, गोडा मसाला, हळद, धने पावडर, जिरे पावडर, जेवढे आपल्याकडे मसाले आहे ते मसाले त्यामध्ये टाकायचं. माझ्याकडे काळा मसाला होता, तो मी त्यामध्ये ॲड केला. थोडासा पनीर मसाला टाकायचा. बघा, मस्त असं थोडंसं पाणी टाकून अशी घट्टसर याची ग्रेव्ही तयार करायची. या दोनच ग्रेव्हीत मस्त लपलपीत तर्रीदार आलू मसाला आपण घरीच बनवत आहोत. तुम्ही आलू मसाला म्हणा किंवा दम आलू म्हणा. एवढं छान घरीच हॉटेलसारखे होतं ना, नक्की ट्राय करा. बघा, मी उकडलेले इथे 4-5 आलू घेतले. याला असे काटा चमचनं त्याला होल पाडून घ्यायचे, कारण की मसाला आतपर्यंत जातो आणि चवीला आहे. हे पोटॅटो आलू मस्त लागतात, दम आलू. बघा, जास्त आलू शिजवायचे नाही, एका शिट्टीमध्ये शिजवले तरी चालतात. या छोट्या आलूंना जास्त वेळ शिजवायची, जास्त शिट्या करायची गरज नाही राहत. आपलं सगळं साहित्य इकडे रेडी केलं. कढई ठेवली. कढईमध्ये आवश्यक तेवढं तेल टाकायचं. मी 4-5 माणसाचं बनवत आहे म्हणून मी तेवढ्या मेजरमेंट दाखवत आहे. जास्त लोकांचं बनवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकता तुमच्या अंदाजे. बघा, कढई ठेवायची, त्यामध्ये खडे मसाले टाकायचे. खडे मसाले छान तडतडले की लगेच कांदा टाकायचा. मी कांदा दाखवायचं विसरली, नंतर लक्षात आलं म्हणून मी लगेच कट केला आणि कांदा ॲड केला. नंतर अद्रक लसणाची लगेच पेस्ट टाकायची. त्याला लालसर होईपर्यंत छान परतायचं. एवढं सुंदर दम आलू घरीच आपण करू शकतो. नक्की ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, खमंग असा सगळीकडे सुगंध दरवळत आहे बरं. तुम्ही दम आलू कशा पद्धतीत बनवता, तुमची रेसिपी कशी आहे तेही मला शेअर करा. मी नेक्स्ट टाईम तशा पद्धतीत बनवायचा प्रयत्न करेल. लगेच कांदा, अद्रक लसणाची पेस्ट लाल झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटोची फाईन पेस्ट केलेली त्यामध्ये ॲड करायची. बघा, कडेकडेने तेल सुटल्यानंतर आपण दह्याची पेस्ट त्यामध्ये ॲड करायची. त्यालाही छान परतायचं तेल सुटेपर्यंत. बघा, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कडेकडेने जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान परत द्यायचं. एवढा सुगंध पूर्ण घरभर पसरतो. या पद्धतीत नक्की दम आलू तुम्ही ट्राय करा. खूप सोपं, लपलपीत आणि लाजवाब, दिसायलाही छान आणि टेस्टलाही छान. खूप सुंदर असं घरीच हॉटेलसारखं दम आलू रेडी होतं. थोडंसं मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि आपले दम आलू हलक्या हाताने त्यात सोडून द्यायचं. या दम आलूला तुम्ही अगोदर फ्राय केलं तरी चालते. मी फ्राय नाही केलं, तसंच टाकलं, कारण की त्याला होल पाडून घेतले होते मी काटा चम्मचनं. बघा, आलू आपण त्यामध्ये टाकले की मस्त कोथिंबीर ही चांगली कुस्करून त्यावर टाकायची. दम आलू नक्की तुम्ही ट्राय करा. बघा, छान हलक्या हातानं त्याला हलवायचं. आवश्यक तेवढं तुम्ही पाणीही टाकू शकता. तुम्हाला ग्रेव्ही जशी जाड हवी आहे, पातळ हवी आहे तशी बनवू शकता. तुम्ही पोळी भाकरीसोबत हे दम आलू खाऊ शकतात. पोळी भाकरीसोबत खायचं नसेल तर तुम्ही भाताबरोबरही खूप छान लागते, भाताबरोबरही खाऊ शकता. ही दम आलूची भाजी ताई मावशी तुम्हा कोणाकोणाला आवडते नक्की मला सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, रेडी झाली हॉटेलसारखी घरीच लाजवाब अशी दम आलू. आवडलं का? नक्की लाईक करा आणि तुम्ही ट्राय करा. कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. मी पोळीसोबत छान काकडी आणि कांदा निंबू याच्यासोबत एवढं छान लागलं ना, तुम्ही ट्राय करा आणि खा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा. दुपारच्या जेवणात मस्त दम आलू होतं. आज संडे होता. उद्याची तयारी आजच करावी लागते. सकाळी माझ्या मिस्टीचे लांब केस आहे म्हणून तिची वेणी आदल्या दिवशीच घालावं लागते. बघा, रात्रीच्या जेवणात मस्त असं चांगले मसाले भात होता. हा पावट्याचा मसाले भात आहे. याची रेसिपी लवकर येईल. मस्त गरमागरम पावट्याचा मसाले भात आणि त्याच्यासोबत कढी. रात्रीला उद्या सोमवार आहे म्हणून कपडे आज काढून ठेवले. माझा मुलगा आज म्हणला, मम्मी मी मनानेच होमवर्क करते. मी त्याचा लपून हा व्हिडिओ काढला. बघा, रात्री मस्त असे उद्या मुलांना टिफिनला देण्यासाठी असे चणे भिजत घातले. हे काळे चणे आहे, गावरानी.
याची ग्रेव्ही खूप सुंदर होते. त्याची रेसिपी लवकर येईल. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.